नमस्कार, मी सोनाली अंबरते. आपण पाहत आहात साक्षीदार न्यूज शोध सत्याचा चॅनल. या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहूया इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची काही अविस्मरणीय क्षण. माननीय श्री रवींद्र कुमार गोयंका, माननीय श्री शिवप्रकाश रुहाटिया आणि सोबतच माननीय अजय प्रकाश रुहाटिया यांना जनअभियान फाउंडेशन आयोजित हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराजांचे आपण जोरदार टाळ्यांमध्ये इथे पडतो. माझे वाक्य नुसते पुस्तकातली नाही, अनुभवाचे आहे. पोरांनो, आतापर्यंत लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. पेनात जर दंगली बिंगलीत तुम्ही कुठं दिसले, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही, 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आतापर्यंत फक्त गरीबाचेच आत गेले, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे कधीच जाणार नाही. आणि हे मी तुम्हाला तळतळीनं का सांगतो, तुमचा आहे. एखादा म्हणाल तुम्हाला धर्माचा अभिमान नाही, तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा धर्म हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करू नका. आणि धर्म म्हणून आमच्या गरीबाच्या पोरांचा बळी देऊ नका. धर्म म्हणून वापरू नका. पोरांनो, सगळे पोलीस लोक सांगतील, आज एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. हे जरा डोके वापरा. आज 5 किलोमीटर तुम्ही जर पळाले आणि पोलीस मध्ये भरती झाली, छाती भरली नाही, संपला विषय. तुम्ही उद्या तब्येत कमवली, मिलिटरीत गेले, काय आपल्या घरात खोबरं खारका खायला नाहीये. आपल्या शरीरातली ताकद फक्त आपल्या आई वडिलांच्या आत्मबळावर वाढते. आता आपल्याला काय वाट्याने टोकरीने तूप नाहीये, तरी पोरगा मिलिटरीत का जातो? आईचं आशीर्वाद खंबीर आहे. आणि पोरांनो, जर दाखला चुकीचा मिळाला, गेम झाला. पुढे सांगू का, तुम्ही BSc ऍग्री केलं, उद्या खताचं दुकान टाकायचं आहे, तुम्ही B.Pharm केलं, दाखला जर चारित्र्याचा चुकीचा मिळाला, आयुष्यात तुमचा गेम होईल. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. पाया पडतो पोरांनो, कोणी कमी म्हणलं तरी चालेल, आम्ही काहीच न करता आम्हाला एवढी तकलीफ आहे समाजात, तर तुमचं काय? आम्ही काहीच करीत नाही. मी बँक लुटली नाही, कुठं चोरी केली नाही, कुठं दरोडा केला नाही, तरी रोज 9 लफडं आहे माझ्या भोवती. आणि गुन्हा एकच आहे, फक्त खरं बोलतो. बस त्याचे सुद्धा एवढे फळं भोगितो. तुम्ही कशाला याच्यात पडता? हेच देशमुख साहेबांच्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य. तुमचं काय मत आहे? तुम्ही याच्यात पडू नका पोरांनो, नका पडू नका रे. तुमचं याच्यावर काय मत आहे? तुम्ही गरीब राहा, गाडी विका, कुल्फी विका, पाव विका, आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. काय नाही महाराज, ज्या माणसांनी 7-7 वर्ष राजकारण केलं, पुढाऱ्यांमागे हिंडले, मृत्यू समयाला त्यांना चहा नाहीये महाराज. 40% तरुण पोरं फक्त पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाली, खायला तंबाखू राहिली नाही. तुमचं काय मत आहे? त्यांनी एवढ्या इस्टेटी कमवल्यात, ते 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धोड निघाल. त्यांना हे जनतेचं काय घेणं राहिले? आज पैसा कमावणं सुद्धा पाप झालंय. आपण कापूस 500 क्विंटल विकला, 2 कोटी आले, टॅक्स आहे. त्याकडे एवढे 2 कोटी कुठून आले? आता कापसाच वापरायचं काय? मला फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस का मला सावळा राहिलो असतो? मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. काय विचार करण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाही, फक्त दाबून समाज मारायचा एवढंच उद्दिष्ट आहे. अंगातली ताकद जपून वापरा. तुमचं काय मत आहे?
मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. अंगातली ताकद गाईच्या सेवेसाठी वापरा, भारत मातेच्या सेवेसाठी. ती पोरांना मोसवात नोकऱ्या लागल्या, नोकरी मोसवात. आणि ज्यांना आयुष्यभर पोरं वापरायचे ते पोरांना नोकरीचं मार्गदर्शन करतात. ज्यांनी आयुष्यभर पोरं भोंगे बांधायला वापरून घेतले, ज्यांनी पोरांचा वापर यूज अँड थ्रू केला, ते युवकांना मार्गदर्शक करतात. आणि सगळे कारखाने शाळा त्यांच्याच आहेत. तुम्ही बधी रे, तुम्हाला काय माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा, पण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. पण आपली तुम्हाला आठवण येणार. हा काय म्हणे बायको म्हणे धंदा मिळणार नाही. काय धंदा करणार? 3 किलोमीटरला 6 पंप, 9 धाबे, 11 बार, 113 टपरे आहेत. 5 वर्षाने एकच माणूस जगणार आहे, कष्ट करणारा, निर्व्यसनी राहणारा, कष्टाची लाज न धरणारा आणि भगवंताची सेवा करणारा. वाक्य सांगतो, बरेच पोलीस बांधव आहे. पोरानो, तुम्ही या दंगली बिंगलीत पडू नका. हे बाय पोरानो, हे केस कमी आहेत अंगाची, एवढी मी गाव पाहिली. माझे इतके तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केले नाही. एका जन्मात 35च काढले गणपतीत कालपर्यंत. मी काय 80च्या खाली महिना काढत नाही कधी. 80, 85, 80 तर दगडावर आपटा. पाया पडतो. माझे वाक्य नुसते पुस्तकातली नाही, अनुभवाचे आहे. पोरानो, आतापर्यंत लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. पेनात जर दंगली बिंगलीत तुम्ही कुठं दिसले, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही, 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आतापर्यंत फक्त गरीबाचेच आत गेले, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे कधीच जाणार नाही. आणि हे मी तुम्हाला तळतळीनं का सांगतो? तुमचा आहे. एखादा म्हणाल तुम्हाला धर्माचा अभिमान नाही, तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा धर्म हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करू नका. आणि धर्म म्हणून आमच्या गरीबाच्या पोरांचा बळी देऊ नका. धर्म म्हणून वापरू नका. पोरांनो, सगळे पोलीस लोक सांगतील, आज एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. हे जरा डोके वापरा. आज 5 किलोमीटर तुम्ही जर पळाले आणि पोलीस मध्ये भरती झाली, छाती भरली नाही, संपला विषय. तुम्ही उद्या तब्येत कमवली, मिलिटरीत गेले, काय आपल्या घरात खोबरं खारका खायला नाहीये. आपल्या शरीरातली ताकद फक्त आपल्या आई वडिलांच्या आत्मबळावर वाढते. आपल्याला काय वाट्याने टोकरीने तूप नाहीये. तरी पोरगा मिलिटरीत का जातो? आईचं आशीर्वाद खंबीर आहे. आणि पोरांनो, जर दाखला चुकीचा मिळाला, गेम झाला. पुढे सांगू का, तुम्ही BSc ऍग्री केलं, उद्या खताचं दुकान टाकायचं आहे. तुम्ही B.Pharm केलं, दाखला जर चारित्र्याचा चुकीचा मिळाला, तर आयुष्यात तुमचा गेम होईल. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. पाया पडतो पोरांनो, कोणी कमी म्हणलं तरी चालेल, आम्ही काहीच न करता आम्हाला एवढी तकलीफ आहे समाजात. तर तुमचं काय? आम्ही काहीच करीत नाही. मी बँक लुटली नाही, कुठं चोरी केली नाही, कुठं दरोडा केला नाही, तरी रोज 9 लफडं आहे माझ्या भोवती. आणि गुन्हा एकच आहे फक्त, खरं बोलतो. बस त्याचे सुद्धा एवढे फळं भोगितो. तुम्ही कशाला याच्यात पडता? हेच देशमुख साहेबांच्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य. तुमचं काय मत आहे? तुम्ही याच्यात पडू नका पोरांनो, नका पडू नका रे. तुमचं याच्यावर काय मत आहे? तुम्ही गरीब राहा, गाडी विका, कुल्फी विका, पाव विका, आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. काय नाही महाराज, ज्या माणसांनी 7-7 वर्ष राजकारण केलं, पुढाऱ्यांमागे हिंडले, मृत्यू समयाला त्यांना चहा नाहीये महाराज. 40% तरुण पोरं फक्त पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाली, खायला तंबाखू राहिली नाही. तुमचं काय मत आहे?
त्यांनी एवढ्या इस्टेटी कमवल्यात, ते 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धुर निघाल. त्याला हे जनतेचं काय घेणं राहिले? आज पैसा कमावणं सुद्धा पाप झालंय. आपण कापूस 500 क्विंटल विकला, 2 कोटी आले टॅक्स. त्याकडे एवढे 2 कोटी कुठून आले? आता कापसाच वापरायचं काय? मला फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस का मला सावळा राहिलो असतो? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. काय विचार करण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाही, फक्त दाबून समाज मारायचा एवढंच उद्दिष्ट आहे. अंगातली ताकद जपून वापरा. तुमचं काय मत आहे? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. अंगातली ताकद गाईच्या सेवेसाठी वापरा, भारत मातेच्या सेवेसाठी वापरा. दिसले हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. 10 वर्ष शिक्षा आहे आणि आतापर्यंत फक्त गरीबाचेच आत गेले, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे कधीच जाणार नाही. आणि हे मी तुम्हाला तळतळीनं का सांगतो? तुमचा आहे. एखादा म्हणाल तुम्हाला धर्माचा अभिमान नाही, तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा धर्म हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करू नका आणि धर्म म्हणून आमच्या गरीबाच्या पोरांचा बळी देऊ नका. धर्म म्हणून वापरू नका. पोरांनो, सगळे पोलीस लोक हे जरा डोके वापरा. आज 5 किलोमीटर तुम्ही जर पळाले आणि पोलीसमध्ये भरती झाली, छाती भरली नाही, संपला विषय. तुम्ही उद्या तब्येत कमवली, मिलिटरीत गेले, काय आपल्या घरात खोबरं खारका खायला नाही आहे. आपल्या शरीरातली ताकद फक्त आपल्या आई वडिलांच्या आत्मबळावर वाढते. आपल्याला काही वाट्याने तूप, टोकरीने तूप नाहीये, तरी पोरगा मिलिटरीत का जातो? आईचं आशीर्वाद खंबीर आहे. आणि पोरांनो, जर दाखला चुकीचा मिळाला, गेम झाला. पुढे सांगू का? तुम्ही BSc ॲग्री केलं, उद्या खताचं दुकान टाकायचं आहे, तुम्ही B फॉर्म केलं, दाखला जर चारित्र्याचा चुकीचा मिळाला तर आयुष्यात तुमचा गेम होईल. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. पाया पडतो पोरांनो, कोणी कमी म्हणलं तरी चालेल, आम्ही काहीच न करता आम्हाला एवढी तकलीफ आहे समाजात, ते तुमचं काय? आम्ही काहीच करीत नाही. मी बँक लुटली नाही, कुठं चोरी केली नाही, कुठं दरोडा केला नाही, तरी रोज 9 लफडं आहे माझ्या भोवती आणि गुन्हायकच आहे फक्त. खरं बोलतो, बस त्याचे सुद्धा एवढे फळं भोगितो. तुम्ही कशाला याच्यात पडता? हेच देशमुख साहेबांच्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य. तुमचं काय मत आहे? तुम्ही याच्यात पडू नका पोरांनो, नका पडू नका रे. तुमचं याच्यावर काय मत आहे? तुम्ही गरीब राहा, गाडीगार विका, कुल्फी विका, पाव विका, आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. काय नाही महाराज, ज्या माणसांनी 60 वर्ष राजकारण केलं, पुढाऱ्यांमागे हिंडले, मृत्यू समयाला त्यांना चहा नाहीये महाराज. 40% तरुण पोरं फक्त पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाली, खायला तंबाखू राहिली नाही. तुमचं काय मत आहे? त्यांनी एवढ्या इस्टेटी कमवल्यात, ते 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धुर निघाल. त्यांना हे जनतेचं काय घेणं राहिलं? आज पैसा कमावणं सुद्धा पाप झालंय. आपण कापूस 500 क्विंटल विकला, 2 कोटी आले टॅक्स. त्याकडे एवढे 2 कोटी कुठून आले? आता कापसाच वापरायचं का? काय महाराज, फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतके दिवस का मला सावळा राहिलो असतो? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो. काय विचार करण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाही, फक्त दाबून समाज मारायचा एवढंच उद्दिष्ट आहे. अंगातली ताकद जपून वापरा. तुमचं काय मत आहे? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. अंगातली ताकद गाईच्या सेवेसाठी वापरा, भारत मातेच्या सेवेसाठी वापरा. आणि 2 खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुट आणतो. तुला 2 GCP म्हणजे तू काय शेट समजतो कसं? 100ची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? 105 TMCचं जायकवाडी कोरडं पडलं होतं. तुझ्याकडे किती नोट आहे? आज समुद्राला फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. जरा पैसे बिशे जपून वापरा.
मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लाथ घालतो, पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो, मरशील बेवड्या, ए दरिद्री मरशील मरशील. कॉलेजला गेला तर प्राध्यापकाची टिंगल करतो, मुतारीत गेला तर लोकांशी लावू मुतारीत लिहितो. जरा बजेट मध्ये राहा, पैसे जपून वापरा. तुम्ही शालू घेतला का लागणार? शालू घेतला ना 30,000चा. किती? ए ते वर सोडलेलं खाली घे, ते सगळे लोक वर पाहतात. घे पटकन. ए 30,000चा शालू घेतला ना? खरं बोला माहिला म्हणलं तुम्ही लेसले किती वेळा? बरं झालं घेतलाच नाही. अगं 30,000चा जर साड्या घेतल्या असत्या ना तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली. काही कपडे काही घालायचं काही. आता एक चड्डी आणली ह्या नाला एक कार्टेने कुठून इथं कापेले, इथं कापेले, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप इथं घालितोच का आला काय त्याच्यापेक्षा रविवारी मोकळा हिंडवा काय. अरे छत्रपतीच्या राज्यातला माणूस टाईट फिटत राहायला पाहिजे. कशाचे पैसे? ते महिला मंडळ काय ते पैसे? मेहंदीच 10,000ची लग्नाला, लाख रुपयाची मेहंदी. आणि मेहंदी म्हणजे काय? चिमणीची घाण, कावळ्याची घाण. आणि 10 रुपयाला ते नळकंड येते, 10 रुपयाला ती कोण याडपाट नाही. आणि ते लग्नामध्ये जरा नवरी कमी सजवत जा. काय मेकअप आहे त्या पोरीच्या लग्नात. नवरदेवाला ओळखू ना दुसरी त्याच्या जवळून गेली त्याला मला वाटलं कलवरी आहे का. अरे एकदाच लग्न करायचंय आयुष्यभर, तोच नवरा आहे, कशाला सजायचं? बरं सजायला लाज तर वाटली पाहिजे ना. 10वी पासून बरोबरच आहे. लोकांना दाखवायला काय ती नवरी, काय सजती नवरी. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इकडून चमकी, इथं चमकी, डोळ्यांना कलर, केसाला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट घालव. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती का? नवरा बायको दोघच घरातून, बायकोनं केस मोकळे केले, लागली ना घुमायला. बायको घुमायला लागली, बायको नवऱ्यालाच म्हणायची बोल मालका बोल. बालका बोल. बालक थरथडा उडायला लागला, थरथडा. मालक म्हणला आई झाडाची हाल करू नको. ती नवीन नवरीचं बोलणं कसं असतं माहिती ना? नाही सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का ना व्याकरण शिकायला? कशा वय टिंबली ती पागलच आहे ती. कशा वय टिंबली ती चक्र नाही ती. तेव्हा नक्की त्या पोरीनं माझ्या पोराला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माझ्या पुढे बसल्यात. आता काही नाही. त्या लग्नात आता एक फाशील पद्धत आणली. गेट केलंय गेट, आणि गेटवर तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. आता 99ला झालाय, नाही तर 35 होता. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, आणि ते नवरी मागत 2-4 याडपाट पोरी, इतकी मेकअप त्या पोरीची. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला जमलं का नाही? फूल बरसा
मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। तो महबूब चालू तो कसं माहिती का? अभिष्ट चिंतनाला सगळ्यांनीच हातात राहिलं पाहिजे. देशमुख साहेबांचं कौतुक केलं पाहिजे. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.